हे आहे आग्रा फोर्ट. तो तुम्ही बघू शकता पाठी आपला ताजमहल. गुड मॉर्निंग मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा डे 2 आहे दिल्लीमध्ये आणि कालचा डे 1 झाला. सो डे 1चा व्लॉग मी आता एडिट करायला बसणार आहे, त्याच्यानंतर अपलोड करणार. सो आता आपण चाललो आहे आग्रा ताजमहलला आणि त्याच्यानंतर आपण जाणार मथुरा आणि वृंदावन. आज पूर्ण दिवस आपला ट्रॅव्हल आणि प्लेसेस व्हिजिट करण्यामध्ये जाणार आहे. आपण बस बुक केली आहे वॉल्वो. आता वाजलेत ऑलमोस्ट 6 वाजायला आलेत. आता 6 वाजता तो पिकअप करायला येणार आहे. त्याच्यानंतर आपण बसनी ट्रॅव्हल करणार आग्राला. सो असा काहीसा प्रवास होणार आहे आपला डे 2चा. सो स्टे ट्यून. खूप एन्जॉय करणार आहे आज पण. आज खूप सारे स्पॉट्स आपण एक्सप्लोअर करणार आहे. सो भेटू आपण थोड्याच वेळात. आणि आता बससाठी ऑलमोस्ट आता टाईम झालेला आहे. सो आता आपण निघू फटाफट. स्टे ट्यून, एन्जॉय करू. बाय. चीयर्स. बसचं टायमिंग अराऊंड 6:30 झाले त्यांना आणि बस निघणार 7 वाजता सगळ्या पॅसेंजरला पिक करून. आणि आपण चाय वगैरे पिऊन घेतले. फायनली आमची बस आलेली आहे. सो फायनली बस भेटलेली आहे आपली. आणि मॅडम एकदम मध्ये आम्हाला सीट भेटली आहे. आणि इथून आता आम्ही निघालोय. इथून निघालोय सगळ्यांना पिक करत करत. आता ही बस जाणार. फर्स्ट स्पॉट त्यांनी सांगितलं की आग्रा फोर्ट. आग्रा फोर्टच्या नंतर ताजमहल, मग मथुरा, मग वृंदावन. आणि रात्री आपण 12-12:30पर्यंत इथे परत टच होणार आहे. सो असा काही 7 दिवस जाणार आहे. लेट्स सी कसं प्लॅन आउट होतोय बाकीच्या गोष्टी आणि कुठे कुठे हॉल्ट करतंय ते पण नक्की सांगेन तुम्हाला. स्टे ट्यून. सो आता पहिला हॉल्ट झालेला आहे आणि पहिला हॉल्ट कुठे झाला आहे तो तुम्हाला दाखवतो. इथे एक छोटंसं ढाबा आहे आणि तिकडे आपला पहिला हॉल्ट झालेला आहे. आणि हा हायवेच्या बाजूलाच आणि आपली इथे बस आहे. सो खूप भारी क्लायमेट आहे इथे सकाळ सकाळ. आता वाजले 8:30 आणि आता आपण ऑर्डर केलं आहे पनीर पराठा आणि आलू पराठा. आणि ट्राय करून टेस्ट सांगतो कशी आहे. सो खूप भारी प्रवास झाला. आतापर्यंत झोपलो होतो. खूप मस्त झोप पण लागली. सो आता आपण जाऊ पनीर पराठा खायला. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. सो आता इथे सोनल आले ऑर्डर देऊन. आपण तिला विचारू कसा वाटला तिला आतापर्यंतचा प्रवास. आम्ही तर झोपूनच होतो. दोघं झोपलो होतो आणि प्रवास इथपर्यंत खूप छान झालेला आहे. सो आता बघू. आता खूप जास्त थंडी आहे. आता 2 पनीर पराठा आणि आलू पराठा ट्राय केल्यानंतर सांगतो रिव्ह्यू. आणि त्याच्यानंतर आपण मागवले चहा. सो लेट्स गो. सो आपल्या इथे 2 पनीर पराठे आणि एक चाय आणि इथे आलू पराठा. सो ब्रेकफास्ट वगैरे करून झालेला आहे आपला. आणि आता आपण आलो बसमध्ये. खूप जास्त हेवी होता आमचा ब्रेकफास्ट है ना. तू काय खाल्लंस? पराठा खूप जास्त हेवी होता. आम्ही खरं तर पार्सल घेतलं. सो आता इथून आता जाणार आग्राच्या दिशेला. सो स्टे ट्यून, एन्जॉय द जर्नी. सो फायनली आपण पोहोचलेलो आहे आग्रा फोर्टला. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी आग्रा फोर्ट. आणि इथे 3.5 तासाचा प्रवास कसा वाटला? एवढा बोर होतो ना. 3.5 तास म्हणजे खूप जास्त झाले, ते पण लक्झरी बसमध्ये. आणि तुम्ही बघू शकता पाठी. तो आता जाऊ आता आतमध्ये. दाखवतो तुम्हाला आग्रा फोर्ट. हे आहे आग्रा फोर्ट. मोड ये सेपियन सिक्योरिटी मोड से
वो टाइम में अगर एनिमी ट्राई करेगा फोर्ट में एंटर करने के लिए, सो फर्स्ट ही क्रॉस वाटर मोड, फर्स्ट बाउंड्री, सेकंड ट्राई मोड एंड सेकंड बाउंड्री, देन पॉसिबल इनसाइड. सो बघू शकता तुम्ही पाठी किती मोठी लाईन लागलेली आहे. आता ही लाईन आज जाईपर्यंत किती वेळ लागतोय काय माहिती. आणि तुम्ही बघितलात एंटर फोर्टचा आता आतमधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. सो हे आहे आग्रा फोर्ट आतमधला. अजून पण खूप मोठा आहे. आपण आता याच्या आतमध्ये पण जाणार आहे. ये साइड इसका वॉशरूम है. आप लोग मेरे साथ रहना, मैं ये इसके लिए बोल रहा हूँ आप लोग को. कुछ लोग बघितलं तुम्ही आपलं आग्रा फोर्टचं व्ह्यू. आणि आता आपण जिथे आहे एंड एक रैंप बना हुआ है सोल्जर्स के ऊपर जाने के लिए. ये पूरा राउंड कवर्ड है सिक्योरिटी के लिए. ये गार्डन आता है 4 स्क्वायर, बट इस सिंगल टब आपको देखने. इसको प्रेजेंट किया एज अ बाथ. इसमें नहाया करता था, स्विमिंग किया करता था. दैट्स व्हाई इसको बोला जाता है जंगली बाथ. हेलो कुछ हाइट है. जो लोग पानी आएगा, पानी पूरा अंदर में जाएगा सीधा बाहर, पर स्टोर नहीं होगा. मतलब पानी भर. अभी भी ऊपर में जितना भी वर्क देख रहे हैं सारा कार्विंग वर्क है, जो कि अपने इंडिया से बिलोंग करता है ना. ओल्ड फर्क आता 1000+ ईयर्स इसको कंप्लीट हुआ हैंड क्राफ्टिंग में. इसको बोलते हैं कार्विंग वर्क, जो कि नॉर्मली वुड में भी अभी आपको देखने को मिलेगा. नॉर्मली रूफ पर अगर देखेंगे तो डिज़ाइन है 4 सीलिंग. उस टाइम में भी वो चीज़ इतना एडवांस था जो अभी रिसेंटली हम लोग अपने घरों में कराते हैं. वो लोग पहले स्टोन को सेल्फ स्टोन वर्क में कंप्लीट करने के बाद इसको फिक्स किया उस टाइम. जहाँ ये एक साइड में आता है किचन एरिया, स्पेशली यूज बाय कोई जब वो लोग खाना बना. वाइट या लेमन कलर, वाइट और लेमन ऐसे बीच का कलर है. तो वो कलर में देखिएगा तो वो इंडियन गवर्नमेंट ने लगाया. मुगल टाइम में दरवाजे नहीं होते थे. यूज ओनली कर्टेन एंड कारपेट. दैट्स इनफ दोज डेज बिकॉज मैनर्स. वो लोग अगर कोई अंदर में आना है वो लोग बाहर से पहले लॉक करेंगे. अगर इनसाइड से उसको परमिशन है देन अलाउड इनसाइड, अदरवाइज आएंगे आप लोग. खूप काही हिस्ट्री आहे आग्रा फोर्टची. रॉयल फैमिली तक है, उनका जो सर्वेंट्स रहता था ना वो उधर में शिफ्ट करते. ये पैलेस ठंडा रहे गर्मी में, इसके लिए इसको बेटर वेंटिलेशन और बेटर एयर फ्लो प्रोवाइड किया. इसके लिए स्पेशल विंडो लगे हैं जो यहाँ एयर फ्लो को बेटर करते हैं. आप लोग अगर अभी भी फील करना चाहें आउटसाइड एंड इनसाइड, तो डेफिनेटली आप लोगों को डिफरेंस नज़र आएगा. ये पूरा जो वॉल देख रहे हैं ये एक्चुअली वॉल आगरा फोर्ट का भी है. इसके आउटर में जो वॉल है ना सेम ब्रिक्स के बने हुए हैं. इसको बोलते हैं लाहौरी ब्रिक्स. इसके आउटर में इसमें रेड स्टोन लगाया ताकि इसको ज़्यादा मोर इन स्ट्रॉन्ग बनाया जाए. सो तुम्ही बघितलात आतमध्ये आग्रा फोर्ट. अतिशय सुंदर असा बनवलेला हा फोर्ट.
तो तुम्ही बघितला आता शीश महल. चेस बोर्ड का प्यादा देगा आप हमारे ग्रुप में नहीं है भाई. चेस बोर्ड का प्यादा देगा ना चलेगा वैसा नहीं वैसा डिजाइन. डाउन साइड पे बड़ी विंडो है इसमें आप डिजाइन देखेंगे तो इट्स अ क्राउन डिजाइन. बेसिकली मेल और फीमेल को शो करता है. ये मेल नहीं है, ये फीमेल क्राउन है. दोनों बेटियों का शादी नहीं हुआ इसके लिए उनको राजस्थान चलो ना. ये है टक्साल में टक्साल यानी गोल्ड जो कॉइन उनके टाइम पे था ना गोल्ड एज फ्लावर देखेंगे तो फ्लावर के जिन लोग को समझ आता है ना वो देख लेना कि यहाँ सारे फ्लावर चाशनी में ऐसा. अरे स्मार्ट भाई आम जनता अगर यहाँ खड़े रहकर राजा को देखेगी तो लोग को दिखाई देगा. समाधि है ब्रिटिश गवर्नर की जॉन रसल कॉलोनी. उसका नाम 1857 में डेथ हुई. ब्रिटिश उसकी बॉडी पे लैंड. सो फायनली आता आग्रा फोर्ट एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आता चाललोय आग्रा फोर्टच्या बाहेर. आणि तुम्ही बघितलं ताजमहल पण आपण सीन केला तिकडून. सो कसं वाटलं ताजमहल बघून लांबून? ग्रेट आहे. सो क्लायमेट पण खूप एकदम शांत आहे. आम्ही फुल एन्जॉय करतोय. आता जातो गेटच्या बाहेर आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात मोबाईल. चला आता आपण निघू आपल्या पुढच्या स्टॉपला जायचं ताजमहलमध्ये. सो आपली बस आलेली आहे. सो आता आपण जेवायला थांबलेलो आहे शिवा धाबामध्ये. सो आपण ऑर्डर केला आहे व्हेज पुलाव आणि सोनलनी व्हेज थाली. थालीमध्ये काय काय बुंदी रायता भाजी डाळ भात आणि रोटी. चलो आता आपण फटाफट खाऊया आणि लवकर निघायचं पण आहे आपल्याला. स्टेट. सो मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे आपला नेक्स्ट स्टॉपला ताजमहल. तो आपण पोचलेलो आहे आग्रा ताजमहलच्या मेन गेटला. दाखव तुम्हाला रश किती आज. गेटच्या आतमध्ये आपल्याला जायचं. या गेटच्या आतमध्ये इथून जिथे माणसं आत जात आहेत तिथूनच आपल्याला जायचं आहे. सो आपण पोचलो आहे ताजमहलच्या गेटच्या आतमध्ये. दाखवतो तुम्हाला ताजमहलच्या आतमधला परिसर. कृपया सोनल से सावधान. तुम्ही बघू शकता तिकडे ताजमहल. सोनल फायनली आलीस तू. वाव ब्यूटीफुल. मला हवंय. फायनली आपण पोचलेलो आहे ताजमहलला. अराउंड खूप जास्त वर्ष झाली ताजमहलला येऊन. परत एकदा आलो आता. खूप भारी वाटतं.
तो तुम्ही बघू शकता पाठी आपला ताजमहल आहे आणि आपण फायनली आलेलो आहे. सोनाल कसा आहे एक्सपिरियन्स, कसं वाटलं बघून? छान वाटलं, मस्त ताजमहल बघते मी माझा 3rd टाइम आहे. सो खूप भारी मजा आहे. सो ताजमहलवरून आता निघतोय आता आम्ही आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे मथुरा, वृंदावन पण आज करायचं आहे. सो इथून अप्रॉक्सिमेटली अराउंड 1-1.5 तास आहे मथुरा. सो खूप भारी मजा येते आणि सनसेट पण झालेला आहे आता. सो मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे मथुरा, जिथे कृष्ण जन्मस्थान आहे आणि ट्रॅव्हल ऑलमोस्ट 1.5-2 तासाचा ट्रॅव्हल होता आता आग्रा ताजमहलवरून ते इथे. आणि इकडनं आपल्याला जायचं आहे वृंदावनला. सो लेट्स सी. आणि क्लायमेट परत थंडी चालू झाली आता इथे. सो दाखवतो तुम्हाला कृष्ण जन्मस्थान. स्टे ट्यून. सो आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. मंदिरात फोन अलाउड नव्हता हे मलाही माहीत नव्हतं आणि सोनलाही माहीत नव्हतं. सो आम्ही फोन सबमिट केले बाहेरच आणि आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन आलो आणि हे घेतलं फायनली. सो आता निघालो. आता बघतो काहीतरी थोडंफार स्नॅक्स आणि त्याच्यानंतर आपली ऑटो पण येणार आहे. ऑटो आपल्याला बसपर्यंत सोडणार, त्याच्यानंतर आपल्याला वृंदावनला जायचं आहे. सो असा काहीसा प्लॅन आहे. सो लेट्स सी. थोडं फोटोशूट्स वगैरे करतो, भेटतो तुम्हाला थोडंसं वेळा. सो मित्रांनो आताच हॉटेल रूममध्ये आलो आहे. आता वाजले रात्रीचे 3. खूप जास्त लेट झाला आणि मी व्हिडिओ शूट करू शकलो नाही कारण वृंदावनमध्ये पण परमिशन नव्हती व्हिडिओ शूट करायची. सो व्हिडिओ शूट केला नाही. आम्ही मथुरावरून 8:45ला निघालो होतो. त्याच्यानंतर मग वृंदावनला खूप रात्र असल्यामुळे, काळोख असल्यामुळे बसमध्ये मी व्हिडिओ शूट करू शकलो नाही. उद्या एका नवीन व्हिडिओने परत सुरुवात करायची आपल्याला. सो या व्हिडिओला मी इथेच एंड करतो. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट.